नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय अबीर गुलालचा आजचा म्हणजेच 1 ऑगस्ट एपिसोड। तर इथे आई सांगत असते अगस्त्याला की आज तुला बघायला म्हणजे लग्नाची पुढची बोलणी करायला येणार आहेत, तर आणि तू तयार हो। तर अगस्त्य म्हणत असतो की अजून इतक्यात नको, मी आत्ताच तर आलोय, महिना झालाय। आणि हे सगळं बोलणं असताना अगस्त्याचा भाऊ उठतो आणि म्हणतो, आई तुला जे सारखं वाटतंय ना की आम्ही तुझी फसवणूक केली आहे, तुझा विश्वासघात केलाय, ते चुकीचं आहे। कारण आम्ही आमच्या मनाने लग्न केले, ही काय आमची चूक नाहीये। आम्हाला आमचे निवडण्याचा अधिकार आहे किंवा आमचं प्रेम निवडण्याचा अधिकार आहे, असं तो इथे बोलताना दाखवलाय। आणि त्याच्याच बरोबर त्याचा भाऊ पण इथे उठून त्याला सपोर्ट करतोय आणि म्हणतोय की हे बरोबर आहे, आम्ही काही चुकलेलो नाहीये। तर दादा त्याला सांगत असतो, भाऊ सांगत असतो अगस्त्याला की तुला कोणी मुलगी आवडत असली तर तसं आत्ताच सांगायला, म्हणजे नंतर पुन्हा गोंधळ नको आणि काय असेल ते आत्ताच क्लिअर करून टाक तू। तर अगस्त्य म्हणतो की दादा माझ्या मनात तसं काही नाहीये, असं तो सांगतो। मला कुठली मुलगी आवडत नाही, अजून तरी मनात कोणी नाहीये माझ्या। तरी ते आईच्या चेहऱ्यावर मात्र आनंद आलेला आहे तेवढ्या एका क्षणाने। तरी पण इकडे त्याचा दादा सांगत असतो की हे बघ, आता तुला काही वाटत नाहीये, पण नंतर असं होऊ शकतं। आणि ती परवा ती तुझी मैत्रीण आली होती, ती नक्की तुझी मैत्रीणच आहे की तुमच्यामध्ये पुढे काही होतंय असं त्याला विचारायचं असतं। तर अगस्त्य म्हणतो नाही, ती माझी मैत्रीणच आहे, आमच्यात तसं काही नाही आहे अजून। आणि तो आईशी बोलतो आणि म्हणतो की ठीक आहे आई, तू तयार, मी बोलायला तयार आहे, असं तो म्हणतो, म्हणजे लग्नाची बोलणी करायला तयार आहे। तर आई येते आणि म्हणते, आधी इथे ती गालाला हात लावल्यासारखं करते। आपल्याला तर वाटतं प्रेक्षकांनो की आता ही धरून मारणारच आहे, पण नाही, ती म्हणते की तुम्ही अगस्त्याच्या मनात काही भरवायचा प्रयत्न करू नका, त्याच्याशी गोडगोड बोलून काही त्याच्या मनात घालवायचा प्रयत्न करू नका, असं ती म्हणते। तर इकडे शुभ्राच्या घरामध्ये इकडे सकाळ झालेली आहे, आई कोडं सोडवते, बाबा बसलेत आणि इकडे श्री आपली चहा घेऊन आली। ते कमलांना हाक मारत असतात बाबा, पण श्री आपली चहा घेऊन येते आणि ती म्हणते की सगळं घालून केलाय मी चहा, दालचिनी घातली आहे, लवंग घातली, असं ती सगळं सांगत असते। तेवढ्या तिथे आत्या आहे, ती म्हणते की नशीब जिरं मोहऱ्याची फोडणी नाही दिलीस, असं म्हणते। आणि तेवढ्या तिकडे शुभ्रा येते। शुभ्रा आल्यावर ती म्हणते गुड मॉर्निंग वगैरे म्हणते की ह्या दोघांना ती खिचगणितच घेत नाही, कारण कलर तिच्यासाठी तो मॅटर करतो ना। ती आत्याला फक्त गुड मॉर्निंग म्हणते आणि मग लगेच तुमची ब्लॅक चहा आणू का विचारते श्री। तर शुभ्रा म्हणते की नाही, मला ब्लॅक कॉफी आण म्हणून असं सांगते। मग ती म्हणते की आधी यांचा नाश्ता आणते मग तुमची कॉफी आणते। तर लगेच श्री म्हणते की नाही, आधी माझी कॉफी आण मग ब्लॅक कॉफी वगैरे, असं ती सांगते आणि ती निघून जाते श्री। तर इथे बघा शुभ्रा विचारते की काय झालं पुढे, लग्नाची बोलणी झाली का, काय जायचं ते आहे का, कसं काम चाललंय। तर इकडे तेवढा तात्तू म्हणते की अगं गुरुजीने ना शांती हवन करायला सांगितलेलं आहे। मग सो व्हॉट, असं ती म्हणते। नाही, त्या शांती हवनला तुला आणि दादाला बसायचं, असं ती सांगते इथे। आणि इकडे शुभ्राचा अवताळ येते आणि म्हणते मी आणि ह्यांच्याबरोबर पूजेला मी नाही बसणार, मी पाहिजे तर तुम्ही माझा फोटो लावा, नाही तर या डमीला बसवा। तर इथे ती येताना आधी कप हातातून घेऊन येते श्री। तर लगेच शुभ्रा म्हणते ट्रे नाही आहे का घरात, असं ती विचारते। आणि त्याच्यानंतर ते सगळे गप्पच बसतात आणि ती निघून जाते। आणि इकडे ती निघून गेल्यानंतर इथे शुभ्रा निघून जाते आणि श्रीला काय बोलायचं समजत नाही, त्यामुळे ती पण आतमध्ये नाश्ता आणायला जाते। तर इकडे ही आत्या बाजू घेत असते आणि मिली म्हणते शुभ्राला, मॅडम तुम्ही मला एवढ्या लवकर का बोलवलंय। तर शुभ्रा कॉफी घेत हसत म्हणते की हे बघ, मी तुला म्हटलं होतं ना फोन आणि मिस कॉल्स येतील त्याचे, तर हे बघ अगस्त्याचे किती फोन आणि मिस कॉल्स आलेत बघ, किंवा मेसेज आलेत बघ, असं ती दाखवते। तर ती एवढे मिस कॉल, एवढे फोन, आणि तेवढ्यात ना अगस्त्य फोन करतो आणि लगेच शुभ्रा इथे म्हणते हां बोल अगस्त्य, म्हणजे ती असं खूप नाटक करते की ती आजारी आहे असं दाखवते त्याला। मला बरं नाहीये, त्यामुळे ना खरंच मी बोलू शकत नाहीये, मी तुला बरं वाटलं की करेन स्वतःहून कॉल, आणि करते, खोकते आणि म्हणते की माझा ना आवाज बसलाय, खोकला झालाय, म्हणून मी कालचा शो पण बंद केला होता, कालचा दिवस सुट्टी होती, असं ती सांगते। इकडे अगस्त्य बिचारा जीव तोडून सांगतोय बरं बरं काळजी घे, जास्त काही मनावर घेऊ नको, टेन्शन घेऊ नको, असं तो सांगते। आणि इकडे अगस्त्य फोन असं ठेवतो, पण ह्या दोघींचं इथे कारस्थान नवीन चालू झालंय, खूपच बरं नाहीये ना तिला, असं ती दाखवते। आणि इकडे तर ती हसते आणि आता बेडवर आडवी होऊन तर काय हसायलाच लागले की कसं मी ह्या अगस्त्यला उल्लू बनवलं, असं म्हणून ती इथे जोर जोरात इकडे हसायला लागतीये। तर प्रेक्षकांनो, हे प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं वगैरे प्लॅन कसा चाललाय तो आपण बघूच शकतो।
श्री आपल्या सवयीप्रमाणे इथे घरात काम करते, तोपर्यंत त्यांच्या घरातल्या ज्या कमला मावशी काम करणाऱ्या असतात त्या पळत येतात आणि म्हणतात की अहो तुम्ही कशाला काम करताय, मी करते. तर श्री तिला समजावते कुठलंही काम छोटं मोठं नसतं, तुम्ही केलं काय आणि मी केलं का, काम कामच असतं. तर लगेच ती म्हणते की नाही, तुम्ही केलेलं काम वेगळं आणि आम्ही केलेलं काम वेगळं, आणि म्हणते तुम्ही थांबा मी तुमच्यासाठी चहा आणते. तर इकडे श्री आहे तोपर्यंत म्हणते ठीक आहे आण तू चहा, आणि आपण तोपर्यंत राशी भविष्य बघूया असं म्हणून ती पेपर उघडते आणि तिचं भविष्य काय ते बघायला लागते. तोपर्यंत त्याच्यात असं लिहिलेलं असतं दिवस चांगला जाईल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल वगैरे. आणि मग ज्या काही आपल्या श्री मॅडम स्वप्नात हरवल्यात त्या काही लवकर ताळ्यावर यायला कबूल नाही आहेत. काय गाणं लावलंय, काय नाचतीये, हा मस्त नाचते ती, पण ना ह्याच्यातच त्यांनी सगळा टाइम वेस्ट केला. तिला वाटते अगस्त आला आणि त्याच्याबरोबर ती असं मस्त रोमॅन्टिक डान्स करते, सोफ्यावर आडवी होतीये, काय उशी काय घेते, आणि या सगळ्यामध्ये ना एक 3-4 मिनटं तरी त्यांनी घालवलेत अक्षरशः की तिचा डान्सच दाखवलाय. स्वप्नात पूर्णपणे हरवून गेले. अगस्त आलाय आणि चाललाय त्यांचा डान्स मस्तपैकी, आणि प्रेक्षकांनो अगस्त्य खरोखर आलाय तेव्हाही मात्र त्याच्या तोंडावर दार लावून घेते बरं का. बघूया आपण ते पुढच्या भागात. बरं तुम्हाला असं कधी प्रेमात पडल्यावर झालंय का, आणि तुम्ही एकटेच कधी नाचलाय का, आभास झालेत का तुम्हाला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जुन्या आठवणी जरा ताज्या करा या निमित्ताने. बघा आठवत आहेत का तुम्हाला तुमचे प्रेमाचे दिवस, कसे होते ते तुमचे दिवस, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे श्री तर आपली पार आपटली अगस्त्याच्या प्रेमात. आता या प्रेमाची जाणीव अगस्त्याला ती कधी करून देईल, किंवा अगस्त्याला स्वतः ती जाणीव होईल का, नेमकं काय होईल. आणि त्याच्यानंतर अर्थात महत्त्वाचा त्रिकोण शुभ्राचा, तो तरी आपण कसा विसरू शकतो. त्यामुळे ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता इथे बघा प्रेक्षकांनो, अगस्त्य दाराच्या बाहेर आलेला आहे. ती दार उघडते आणि अगस्त्य तिला आत पण दिसतोय. त्यामुळे ती अक्षरशः डोक्यावर हात मारून घेते आणि म्हणते ह्या येड्याचं मला येड लागलंय असं म्हणून ती ते स्वतःशीच बोलतीये. आणि अगस्त्य म्हणतोय श्री तुझं काय चाललंय, दार लावतीयस काय, आत घेत नाहीयेस, हसतीयस काय, बरी आहेस ना तू असं म्हणते. आणि त्याच्यानंतर सॉरी असं म्हणून श्री अगस्त्याला आत घेते आणि म्हणते अगं मी शुभ्राला भेटायला आलोय, तिला बरं नाहीये ना, ताप आलाय ना तिला. ती म्हणते शुभ्रा मॅडम ना बरं नाही आहे, आत्ताच तर बऱ्या होत्या, कॉफी आत्ताच पिऊन गेल्या असं ती सांगायचा प्रयत्न करते. पण अगस्त्याला बिचाऱ्याला धीर धरतच नाही आणि तो धावत रूममध्ये जायला निघतो. तेवढ्यात मिलीला कळतंय की अगस्त्य आलाय तिला भेटायला आणि ही दोघं रूममध्ये येणार आहेत. आणि असं सगळं ती जाऊन सांगते. ससा टुणूक उड्या मारत, म्हणजे ती अगस्त्य नाव घेत नाही, तुम्हीच तो म्हणाला, तर हिला मिलीला तरी अगस्त्य आलाय म्हणून सरळ तोंडावर सांगायला काय होत होतं. आणि शुभ्राची तर मजा बघायची प्रेक्षकांनो. अगस्त्याचं नाव ऐकून ना मी जाऊन भेटते त्याला, म्हणजे मी म्हटलं होतं ना तो माझ्या पाठी येईल तर मी जाऊन भेटते. तेवढ्यात मुली अहो मॅडम तुम्ही असं काय करताय, तुम्हाला बरं नाहीये ना, तुम्ही आजारी पडलाय ना. आणि दार लावायच्या आधीच ती दोघं आत येतात. तेवढ्यात शुभ्रा टुणकन उडी मारून बेडवर पांघरून घेऊन झोपते. श्री तर इकडे जाम धावत येते, मॅडम ना ताप आलाय, काय झालंय मॅडम ना, सकाळी तर बऱ्या होत्या, कधी ताप आलाय, म्हणजे मी काढा करून दिला असता त्यांना आणि गारपाण्याच्या पट्ट्या ठेवला असताना. तर मिली ती म्हणते तू डॉक्टर आहेस का, तर नाही आमच्या गल्लीतल्या चिंटूला ना मीच बरं केलं असं म्हणून तिकडे श्री सांगत असते. इकडे ह्या दोघांची बडबड सगळ्यांची, इकडे हिचे तोंड बघा कसं झालंय. तर काढा घ्यायची सवय नसेल मॅडमना, पण मी करून देईन. मिली तर तिला जोरात ओरडते आणि शुभ्रा नाटक करत म्हणते मिली अगं मला त्रास होतोय, आवाज करू नका गं असं म्हणून ती ते सांगते. अगस्त्य पण म्हणतो काळजी घे शुभ्रा, बरी हो लवकर, मग आपण बोलूया असं वगैरे तो इथे सांगतोय. बिचारा इथे खूप काळजीने आले, पण त्याला काय माहिती या शुभ्राला बरंच नाहीये ते. आता हे त्याला कळल्यावर काय होईल ते वेगळं, ते बघण्यासाठी आपल्याला सिरियल बघत राहणं गरजेचंच आहे. तर इकडे ती म्हणते शुभ्रा की मला बरं वाटत नाही आहे, तुम्ही सगळे नंतर या. आणि मॅडम आत्ता तर कॉफी घेऊन गेले होते आणि लगेच काय झालं मॅडमना, तर लगेच मिली म्हणते नाही मी त्यांना मेडिसिन दिली होती ना, त्यामुळे त्यांच्या तोंडाची चव वगैरे गेली असेल म्हणून ते आल्या असतील. आम्ही त्या बऱ्या झाल्या की नंतर म्हणजे मेडिसिनचं हे कमी झालं, झोपूतून उठल्या की दवाखान्यात जाऊ वगैरे ती असं अगस्त्यला इथे समजावत असते. अगस्त्य पुढे जातो, तेवढ्यात ही परत उठून बसते आणि परत अगस्त्या पाठीमागे वळतो आणि परत ती झोपते. अशी मजा दाखवली इथे त्यांनी 2 सेकंदासाठी. आणि अगस्त्य तिला बुके देतो आणि म्हणतो की हा मॅडमना दे आणि गेट वेल सून असं सांग. आणि इकडे प्रेक्षकांना अगस्त्य गेलाय, पण शुभ्राच्या डोक्यात नवीनच काहीतरी आहे, बघूया.